सितंबर 2024 को महाराष्ट्र को इस बार फिर नए वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन की सौगात मिल गई है। पीएम नरेंद्र मोदी ने सोमवार को अहमदाबाद से वीडियो लिंक के माध्यम से 3 नए ट्रेनों को हरी झंडी दिखाई, जिसके बाद महाराष्ट्र में चलने वाली वंदे भारत ट्रेन की संख्या अब बढ़कर 11 हो गई है। इन ट्रेनों की समय सारणी जारी कर दी गई है। पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने महाराष्ट्र के 3 नए वंदे भारत ट्रेन को हरा झंडा दिखाकर भेंट दी। यह ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस यहां से शिरडी और सोलापुर, मडगांव, जालना, नागपुर, बिलासपुर, इंदौर, गांधीनगर, अहमदाबाद यहाँ के लिए 8 वंदे भारत एक्सप्रेस रन करते हैं। उसी के साथ आज से पुणे से कोल्हापुर ऐसे वंदे भारत एक्सप्रेस और पुणे से हुबली और नागपुर से सिकंदराबाद ऐसे 3 नए वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन की गई। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को महाराष्ट्र के प्रमुख मार्गों पर 3 नई वंदे भारत वीबी ट्रेनों को हरी झंडी देने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को धन्यवाद दिया। इससे यात्री तेजी से यात्रा कर सकेंगे। राज्य में यात्रियों की मांग को महागठबंधन सरकार ने पूरा किया है। 17 सितंबर 2024 के दिन ग्रीन लीफ इस होटल में पुरस्कार वितरण का कार्यक्रम रखा गया था। परभनी राजवेद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र की ओर से इस कार्यक्रम के आयोजक एकता सेवा भावी संस्था के अध्यक्ष अजमत खान इन्होंने समाज कार्य करने वाले जैसे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर, वृक्षारोपण करने वाले, अलग अलग समाज कार्य करने वाले लोगों को डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक रत्न पुरस्कार, शिक्षण में अच्छा कार्य करने वाले शिक्षक, प्राध्यापक इन्हें ये पुरस्कार दिया गया। प्राध्यापक रमेश धोंडीराम राठौड़, प्राध्यापिका सैयदा अजमेरी, गौस मोहिउद्दीन, डॉक्टर जयदीप कोपरेकर, मुख्याध्यापक शेख नजीबुद्दीन नियाजुद्दीन, प्राध्यापक डॉक्टर गौतम पांडुरंग वाघमारे, पठान मोहम्मद शफी ए करीम, प्राध्यापक डॉक्टर प्रहलाद दत्तराव भोपे, स्वाती संदीप विभूते, प्राध्यापक बालाजी गणपतराव हिवरे, फकीर मस्तान शाह, प्रगति ज्ञानोबा सोन कांबळे, समाज में अच्छा काम करने वाले पर सामाजिक कार्यकर्ताओं को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। उस वक्त पुरस्कार लेते हुए मोरतवाटे, रंजना देवशी, एडवोकेट प्रमोद बाळासाहेब अंधारे, रुपेश डहाळे, मुख्तार पठाण, सौ शैला सुभाषराव उदगीरकर, यंगनबाई परशुराम चेन्नलवाड़, अयोध्या किशनराव बोगार, साथ ही सेलू यहाँ के कांग्रेस पार्टी के माजी नगर सेविका खुदेजा बेगम शेख सलीम, इनके बेटे शेख जुबैर शेख सलीम इन्हें भी राष्ट्रीय लोकहित पुरस्कार से सम्मानित किया गया। इनके साथ ही मुशरफ बागवान इन्हें भी पुरस्कार दिया गया। गंगाखेड़ के अनवर खान को भी पुरस्कार मान्यवरों के हाथों दिया गया। अरुण मराठे इनके अमृत महोत्सव जन्मदिन के साथ ही मनाया गया। उस वक्त वहां पर सत्कार मूर्ति जय समाज सेवक अरुण जी मराठे, इस कार्यक्रम के अध्यक्ष अब्दुल गफ्फार मास्टर, मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर SN राव के जिन लोगों के हाथों से पुरस्कार दिया गया, सिने अभिनेता अनिल मोरे मौजूद थे। अब्राहम लिंकन म्हणतो की माझ्या मुलाला काय शिकवलं, वाक्य असं आहे, आपण काय शिकवतो, जग चांगलं राहिलेलं नाही, स्वतःला जपून ठेवा, म्हणजे अविश्वास पूर्ण त्याच्यामध्ये खचाखच आपण भरून टाकतो मुलाच्या मनामध्ये की जगच चांगलं नाही, तू सांभाळून राहिले बाबा, त्याला प्रत्येकावर संशय सुरू झाला। अब्राहम लिंकन असं म्हणतो की सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, हे शिकणंच माझा मुलगा करेल, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात हे शिकणंच माझा मुलगा कधी ना कधी, पण त्याला हे देखील शिकवा, काय शिकवा आता सांगतात, पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशाकडे असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तम, जगात प्रत्येक बदमाशाकडे असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तमही, आणि जसे टपलेला असतात वैरी तसे जपणारे असतात असे मित्रही, तसे जपणारे असतात मित्रही, ही शिकवण समाजात अशी चांगली माणसं आहेत। आता सीमाताई कुठल्या आहेत काय आपल्याला काही माहिती, तुला सगळं आयुष्य सोडून समाजामध्ये आनंद करण्यासाठी, विचाराची पेरणी करण्यासाठी आई वडील भाऊ बहीण काय होणार तो नवरा काय काय संबंध आहे जगात, याचं जग म्हणजे आपण त्यांची लेकरं आहोत या भावनेने ते समाजामध्ये फिरतात, बरोबर।
ही भावना कशी निर्माण होऊ शकते? अशी माणसं या जगामध्ये कशी असू शकतात? कमालीची गोष्ट आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, त्याला आई म्हणतात. ती समाजाची आई झाली. कशी झाली? कारण तिला हे बघवतच नाहीये समाज दुःखातला, तिला सुख निर्माण करायच्या आयुष्यामध्ये असं महत्व असतं. त्याला म्हणतात आई. जनी असो जेनी असो बाई बाईच असते आणि देश कोणताही असो आई आईच असते. आई पहिल्याच वर्षी ते मला भेटले. म्हणजे माझी आणि त्यांची मैत्री 28 वर्षापासून आहे. माझ्या ऑफिसमध्ये आले आणि अशी चिठ्ठी दिली अजमत खान वगैरे, या बेटा काय काम असेल ते सांगा. तर मैं अजमत खान म्हणजे ठीक आहे, त्यात माझा काय दोष आहे? असेल बाबा तुझ्या आई वडिलांचं कर्तृत्व आहे, मला काय घेणं, तू काम बोल. सर मैं ऐसा ऐसा सोशल वर्कर हूँ. अच्छा म्हणजे पोटा पाण्याला काय करतो? माझा पहिला प्रश्न असतो, पोटा पाण्यासाठी काय करतो? नाही मैं एकता सेवा संस्था स्थापन किया है, ऐसा कर रहा हूँ. पोट पाणी कसं चालतंय सांग, काही सांगता येत नव्हतं. मग त्याच्यावर प्रेम बसलं माझं की या माणसाला काही स्वतःच खरं नाही, तरी ही समाजसेवा काय भानगड सुरू केली आहे. आणि म्हणून जवळीक वाढली, वाढत 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 ते खूपच आमच्या हृदयात त्यांनी फार मोठं स्थान निर्माण केलेलं आहे. अशी माणसं या जगात आहेत. डॉक्टर राव काही लोक म्हणतात मला आजकाल करमतच नाहीये, काय सुचतच नाहीये. या मूर्खाच्या नादाला कधीच लागायचं नाही. अशा माणसं जो माणूस म्हणतो मला काहीच सुचत नाही, मला करमतच नाहीये, मला काय कळावे समजत नाही, त्याच्या सोबत राहायचं कसं? आधीच आपण संभ्रम अवस्थेमध्ये पुन्हा हा महात्मा जर भेटला तर ते सगळ्याच कविता काय प्रिय पत्नीसाठी लिहित नाही माणूस. लिहिते का? खरं सांगा. कवी असते नाही, कोणाकोणावर लिहितात, काय काय करतात नाही. पण ही कविता पक्की मी माझ्या पत्नीवर लिहिली होती आणि कविता झाल्यावर तिला ऐकून जा. हा किस्सा आहे. ते आधी यांना सांगतो आणि मग ते उत्तर देतो त्याचं की तू जीवाला मराठी समजते, तू जीवाला पसंत का. आता हे सगळ्यांसाठीच आहे. तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल काय नवरालाही म्हणायला कधी त्याला बरं वाटतं, बोलणं फिरणार नाही बाहेर कधी येऊन पडेल. आता त्या कोणीच म्हणत नाही तुम्ही कायच बोलत फिरत राहतो माणूस. गरीब त्याला जमत असेल तर तू जीवाला पसंत का सांगेल केव्हा तरी. तू जीवाला पसंत का सांगेल केव्हा तरी आणि तूच माझा वसंत का सांगेल केव्हा तरी. तू जीवाला पसंत का सांगेल केव्हा तरी, तूच माझा वसंत का सांगेल केव्हा तरी. आताच तुला सारे सांगणे बरे नाही. सगळं सांगते. आताच तुला सारे सांगणे बरे नाही, डोळ्यांचे डोह संत का सांगेन केव्हा तरी. तू जीवाला वसंत का सांगेन केव्हा तरी. तुझ्या विना ऋतूंचे काय कौतुक मजला. काय वसंत येऊ काही येऊ तूच नश्चित का. तुझ्या विना ऋतूंचे काय कौतुक मजला, ऋतूंचा असा अंत का सांगेन केव्हा तरी. तू जीवाला वसंत का सांगेन केव्हा तरी. आणि शेवटची ओळ अशी आहे की सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा. सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा. तू असा अनंत का सांगेन केव्हा तरी. तूच माझा वसंत का सांगेन केव्हा तरी. तू जीवाला वसंत का सांगेन केव्हा तरी. जबरदस्त आहे ना. तर ही कविता गजल झाली आणि बायकोला मग तू विचारलं. माणसात स्वतंत्र क्वालिटीज आहे. प्रत्येक माणसात प्रत्येकाला काहीतरी वेगळं, प्रत्येकाला काहीतरी वेगळं. जे तुला येतं तर ते तिला येणार नाही, जे तिला येतं तर ते तिला येणार नाही. पण तुलाही काहीतरी येतं, तिलाही काहीतरी येतं, हिला पण काहीतरी येतं, ताईला पण काहीतरी येतं, पण प्रत्येकाला काहीतरी येतं. पण मला हे कळलं पाहिजे हे तिच्यासारखीच मी झाली पाहिजे असं आहे का? कधीच नाही. मी काय होऊ शकते मलाच माहिती आहे. मी काय होऊ शकतो हे मलाच माहिती आहे. एखाद्या मुलीला चांगला स्वयंपाक करता येऊ शकतो, एखाद्या मुलीला स्वयंपाकच करता येत नसेल तर तिला काहीच करता येत नाही. ती देशाची पंतप्रधान सुद्धा होऊ शकते. तिच्यात काहीतरी वेगळं आहे. म्हणून मुलींना समजून घेताना, मुली वाढवताना, मुलीचं उद्या लग्न होणार आहे तुम्हाला
माहिती आहे ते सगळं असताना संस्कार तुम्ही जाणीवपूर्वक केले पाहिजे मुलाबाळावर. आता गफार मास्टर साहेबांनी सांगितले किंवा तुम्ही किती शांत त्यांना शिकवलं त्यापेक्षा तुम्ही कसे वागतात ते मुलं पाहतात आणि त्याप्रमाणे मुलं करतात. आपण चांगलं वागायचं नाही. आता आपण कोणीतरी दारावर बेल वाजवली आणि आपण लगेच सांगतो आपल्याला कंटाळा आला असेल तर सांगा मी घरी नाही म्हणून. मुलाला सांगतो तुम्ही सांगितलं असेल कधी मी सांगितलं खोटं कशाला बोलतो इथं तरी खरं बोलतो. मी सांगितलं की यार मी नाही म्हणून सांगा कारण मी थकलेलो असायचं कधी कामामध्ये पण लाज वाटायची असं सांगतात. लाज वाटणं हे माणूस की तुमच्यातला माणूस जिवंत आहे तो सगळीच लाज सोडणे वगैरे फार आवडत आहे. म्हणजे त्याची सवय होती मग कोणी आलं तर नाही म्हणून सांग कोणी आलं तर नाही म्हणून सांग मग तुमच्या घरी कोणीच येत नाही. मग ते शेवटी चार माणसं पण मिळत. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी. जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 99